शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि बौद्ध समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या भीमटेकडी परिसराच्या विकास कामात आता सौंदर्यीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यशोदानगर चौकातून भीमटेकडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या एका भव्य प्रवेशद्वाराचे काम सुरू आहे. हे प्रवेशद्वार आणि त्याचा परिसर बुद्धिस्ट कल्चर दर्शविणारा असावा अशी मागणी आंबेडकरवादी कृती समितीने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. भीमटेकडी हा परिसर संपूर्ण बौद्ध बहुल वस्तीचा असून शहराचे महत्त्वाचे पर्यटन केंद्र आहे. त्यामुळे येथील वास्तुकलेत बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. हे प्रवेशद्वार मुंबईतील पगोडा, सांची स्तूप, नागपूरची दीक्षाभूमी, चैत्यभूमी किंवा थायलंड मधील बौद्ध वास्तुकलेच्या धर्तीवर डिझाईन करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. या मागणीसाठी सुनील रामटेके, सिद्धार्थ गेडाम, सुदाम सोनुले, धनंजय गोडदेकर, मनोहर घोडेस्वार, उत्तमराव बोरकर आणि विनोद ढवळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेता प्रशासनाने या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा सन्मान राखून प्रवेशद्वाराचे काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आंबेडकरवादी कृती समितीच्या वतीनं आम्ही आज माननीय गिरी साहेबांना निवेदन देत आहोत. याच्या आधी आम्ही माननीय अमरावती जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांना निवेदन दिलं. निवेदन असं आहे की एक जो भीमटेकडीचा जो परिसर आहे, भीमटेकडी येथे एक गेट उभारण्यात येत आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की भीमटेकडी हा जो परिसर आहे तो परिसर सर्व बुद्धिस्ट लोकांचा परिसर आहे. म्हणजे 95% तिथे बुद्धिस्ट लोक राहतात. तर आमची मागणी अशी आहे त्यांना की तिथं जे आपण गेट बनवत आहे ते गेट जे आहे कोगर्डा झालं, थायलंड झालं, सांची झालं, ड्रॅगन पॅलेस झालं, दीक्षाभूमी झालं, चैत्यभूमी झालं किंवा भीमटेकडी झालं, असं गेट तिथे बनावं अशी आमची मागणी आहे. जर ते गेट तिथे बनवलं नाही तर आम्ही गेट होऊ देणार नाही आणि आंदोलन करू. आमची इच्छा अशीच राहील. मला वाटते मागणी मान्य करतील आमची, कारण की आम्हाला शहरात वातावरण दूषित करायचं नाही आहे. जसं फेजरपुऱ्यामध्ये झालं, एक गेट झालं तर तिथे वातावरण दूषित झालं होतं. कारण की आपली अमरावती सिटी जी आहे ही शांतवादी सिटी आहे आणि सर्व धर्म समभाव राहतात. 3 वर्षापासून बघतो आहे आम्ही त्या परिसरात गेट बांधून, कारण की आता सम्राट अशोक जयंती आहे, 14 एप्रिल आहे, बुद्ध जयंती त्याला आणि आमची मागणी एकच राहील की 14 एप्रिलच्या आत हे गेट बनावं आणि जे बुद्ध धर्ती याच्यावर बनवावं असेल. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.